पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय। भगवंताला वंदन, आपणा सर्वांना प्रणाम। अनुभवामृत ग्रंथ विवरण अध्याय 7, ओवी क्रमांक 101 पासून पुढे। ज्या आत्म्याला काहीच होणे नाही त्या आत्म्याला मी आहे इदम मिथ्यम, म्हणजे आत्मा असा किंवा आत्मा शून्य आहे असा कोणताही निर्णय करता येत नाही। अशी प्रमाणांनी शपथच घेतली आहे। आहे असे म्हणण्यासारखी आत्म्याला स्वरूप स्थिती नाही, मग नाही हे म्हणायचे प्रयोजन नाही। सारांश आहे नाही अशा दोन्ही धर्मांनी शून्य आत्मा आहेपणानेच आहे। कोणाच्या असण्या वाचून आत्मा आपल्या स्वरूपाने आहेच। काही न पाहता तो पाहणेपणाने आहे असा स्वयंसिद्ध आत्मा नाही असं कसं म्हणता येईल? आत्मा हा नाहीपणाचा आळ सुद्धा मुकाट्यानं सहन करतो व तसेच कोणी सच्चिदानंदादी विशेष भावाला आणले असता स्वस्थ असतो। जो सर्व लयाचा साक्ष आहे तो सर्वज्ञ एवढे दृश्य पाहण्यास असमर्थ आहे काय? परंतु तत्वतः दृश्याचा अभाव आहे म्हणून दृश्याच्या गावाच्या शिवेपर्यंतही आत्मा जात नाही। वेदाने इतर सर्व प्रतिपादन केले पण आत्म्याचे नावही घेतले नाही। सूर्य कुणास प्रकाशित करीत नाही पण त्याने आत्म्याला प्रकाशित केले नाही। त्याचप्रमाणे आकाश आत्म्याला व्याप्त करू गेले असता त्याची व्याप्तीच थांबते। हाडाची मोडी असा हा देह, त्यावर अहंकार आपली सत्ता चालवतो पण तो आत्मस्वरूपाला मात्र वगळतो। बुद्धी सर्व विषयांना जाणते पण एवढ्या आत्मवस्तूला मात्र जाणत नाही। विशेष जमिनीवर खडखडीत इंद्रिय तोंड घासतात पण ते आत्म्याची गोडी घेण्यास असमर्थ आहेत। ज्या परमात्म वस्तूने नाही पण सुद्धा खाऊन टाकून आपले पोट भरले, म्हणजे यावर दृश्याभावाचे जो ग्रहण करतो तो परिपूर्ण आत्मा कोणास प्राप्त होईल? जो आत्मा स्वतःला विषय होत नाही त्याला पाहण्यात कोणता अनात्मा पदार्थ समर्थ होईल? जीभ आपला स्वाद घेऊ शकत नाही, तिचा स्वाद दुसऱ्याकडूनही घेतला जात नाही। हे असो, अविद्या पुष्कळ नामरूपे पुढे करून ज्या परमात्म स्वरूपाच्या पुढे येताच भयाने नाहीशी होते। म्हणून ज्या ठिकाणी आपले स्वरूप पाहण्याचा संकल्प देखील उठत नाही तेथे दुसऱ्याचा प्रवेश होईल असे म्हणणे योग्य आहे का? जुगारी चामड्याची वादी गुंडाळून त्यामध्ये काडी घालून ती वादी ओढतो पण शेवटी फुकटच जातो। तसेच इदम इत्थम असे कितीही वेळ जरी सांगितले तरी आत्मस्वरूपाची निश्चित ओळख पटणे कठीण आहे। ते बोलणे फुकट आहे। डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पडलेल्या लांबलचक सावलीवरून पलीकडे उडी मारणे या खटपटीत ज्याची बुद्धी गुरफटलेली असते त्याप्रमाणे खूप परिश्रम करून वस्तू जशा प्रकारची आहे तशा प्रकारची आहे अशा निर्णयापर्यंत येणाऱ्या माणसाच्या हाती काहीच येत नाही। वस्तूचा बोध होतच नाही। सांगून किती सांगणार? शब्दांनी आत्मस्वरूप जाणण्याच्या बाबतीत काही मात्रात जिथे चालत नाही तेथे दृश्य, द्रष्टा, दर्श
यांच्यातील भेदांचे ज्ञानाने आत्मस्वरूपाचा बोध होईलच कसा? जाणीव होण्याच्या बाबतीत काही न दिसणे ही अंधावस्था जाऊन वस्तूला दृष्टेपणा प्राप्त झाला आहे. त्याची बघण्याची स्थिती लोप पावते, कारण तो स्वतःचे दृश्यत्व पाहण्यास असमर्थ आहे. तेथे कोणाला आणि कोणी बघायचे, कोणी भेटायचे? दृष्टीला तरी पाहणे पण कसे मिळणार? सारे काही एक रस एकपणात सामावले आहे. आपल्या कोणत्याही धर्म नसण्याच्या स्थितीचे अपार वैभव बाजूस सारून जो केवळ ज्ञानाच्या विलासासाठी प्रकाशाची द्वारे खुली करण्यात रमला, जो सर्व त्रिपुट्या स्वतःच बनला, या सर्व उत्पत्तीला एक चिन्मात्र परमात्माच मूलाधार आहे. मग विविध दृश्यांनी युक्त अशी सृष्टी उत्पन्न झालेली असो किंवा ज्ञाना पाठीमागे अनेक ज्ञाने उदित झालेली असो, ही बहुवत वैभवे निर्मिण्यात चिदंश इतका रमला की त्या पूर्वीच्या सृष्ट पदार्थ रूप जुन्या आरशाकडे त्याचे लक्ष जाईना. क्षणाक्षणाला नवीन असणाऱ्या दृश्यांना जो दृष्टा आपल्या दर्शनरूप स्त्रीकडून तलम सुंदर वस्त्रे नेसवू लागला, इतका तो उदार आहे. मागील क्षणाचे दृश्य जुने शिळे झाले म्हणून ते तो ताबडतोब टाकून देतो, नवीन नवीन रूप पाहण्यात मग्न होतो. प्रत्येक क्षणाला हा परमात्मा ज्ञानाचे नवे अलंकार घालून आपल्याला दर्शनीय बनतो. इतके करूनही त्या परमात्म्याला संतोष होईना, म्हणून ब्रह्मांडा एवढ्या विस्ताराने विनटण्यासाठी त्याने कंबर बांधली. केवळ परमात्म्याच्या स्वरूपाशी ज्ञानाचे सर्व प्रकार संबंधित होतात, पण त्या सर्वांचा परमात्म्याच्या ठाई मुळीच अंश नसतो. जगात कोणत्याही ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा हा व्यवहार दिसतो, पण तो सर्व पाहण्यायोग्य करून आत्मा आपला आपणच दृश्य होऊन भेटतो. आणि गंमत ही दृश्य बघून स्वतः द्रष्टा संतुष्ट होतो. तेच दृश्यपण आणि द्रष्टेपण परमात्म रूपात मिळून जाते. यात दिल्या घेतल्याची कृती झाल्यासारखी वाटते, पण मूळच्या एकपणाला बाधा येत नाही. आरसा मुखाचे प्रतिबिंब दाखवण्याचे कार्य करूनही मूळचे तोंड काही बदलत नाही, ते जाग्यावरच असते. घोडा हा उभ्यानं झोप घेतो, पण त्याची झोप संपल्यावर त्याच्या उभे असण्यात काही बदल होत नाही. अगदी तसेच याच्या ठिकाणी देण्या घेण्याचे सारे व्यवहार होतात. लहरीच्या मिशाने जळ विलास अनुभवते, तशाच पद्धतीने परमात्मा सहजपणे क्रीडा करत असतो असे अनुभवाला येते. विस्तवाने ज्वालांचे हार गळ्यात घेतले आहेत असे म्हणण्याने ज्यापासून त्याला निर्माण होतात त्या अग्नीच्या मूळ स्थितीत काही बदल तर नाही ना होत. प्रकाशाच्या किरणांनी सूर्याला वेढून टाकले आहे, अशा स्थितीत तेथे सूर्याशिवाय दुसरा कोणी निर्माण होतो काय? चंद्रम्यावर चांदण्याचा खूप उजेड पडला तरी चंद्राला त्याची काही कटकट होईल काय? आपणच हजारो दलांनी विस्तार पावले तरी कमळाच्या ठिकाणी कमळ वाचून दुसऱ्या शब्दाचा प्रयोग नाही. सहस्र अर्जुन राजाला 1000 हात आहेत म्हणून सहस्र हात आणि अर्जुने मिळून 1000 आणि एक हातच अर्जुन होईल का? कोष्ट्याच्या मागावर सुताच्या पुष्कळ गुंड्यांनी ठेवणे तरी तेथे सुता वाचून दुसरे काय? वाणीच्या ठिकाणी कोट्यावधी शब्द उत्पन्न झाले तरी तो सर्व शब्द समुदाय वाणी रूपच आहे. त्याप्रमाणे एका परमात्म्यावरच अनंत दृश्य पदार्थ, अनंत दर्शन, त्यांचे अनंत दृष्टे या सर्व त्रिपुट्या कल्पित आहेत. सर्व परमात्मा रूपच तिथे भेदाचा लवलेश नाही. गुळाची टेप फुटून तिचे अनेक खडे म्हणजे भेद व प्रतिती झाली. गुळात भेद प्रतिती न होता तो गुळपणाने तसाच आहे. परमात्मा द्रष्टा होऊन दृश्य पाहो की आपण स्वतः पुष्कळ होऊन विस्तार करू, पण तितक्या रूपांनी तो स्वतःच होतो, म्हणून भेदाला काही विषय नाही होत. हे अनंत द्वैताने भरलेले जगत जरी सर्व परमात्म रूप आहे तरी परमात्मा वस्तूच्या
द्वैतपणाची जाणीव होता होत नाही. गंगा जमुनी वस्त्रामध्ये अनेक प्रकारच्या रंगाच्या तऱ्हा दिसल्या तरी तितक्या प्रकारचे तंतू आहेत थोडेच. जर पापण्या उघडल्याशिवाय डोळा सृष्टी पाहू शकेल किंवा बीज अंकुर आल्याशिवाय सर्व वड विस्तार पावे तरच या अद्वैत पसाऱ्याच्या एखादी उपमा देता येईल. मग जसा आपणास पाहू नये अशी इच्छा उत्पन्न झाली असता तो आपल्या आमच्या शय्येवर विश्रांती पावतो म्हणजे अधिष्ठान रूप होतो. पापण्या बंद केल्यावर दृष्टी जशी आपल्यात सामावून राहते किंवा चंद्र उगवला नसताना समुद्र जसा स्वतः पूर्ण असतो अथवा स्वइच्छेने कासवी सहज आपली विस्तार आपल्यात सामावून टाकते अथवा अमावस्याच्या दिवशी जसा चंद्र 17व्या कलेत म्हणजे मूळ स्वरूपात प्रवेश करतो त्याप्रमाणे दृश्य जिंकल्यामुळे दृष्ट्यावर जिंकलेपणाचा आळ येतो. त्या जिंकलेपणाच्या आळाला स्वरूपात ओढणे म्हणतात. म्हणजे मूळचे स्वरूप असणे ही स्थिती कायम असते. जर जगत मूळचेच ब्रह्मरूप तर कुणी कुणास बघावयाचे. तेथे अधिष्ठान पाहणे आणि न पाहणे याशिवाय पाहणेपणाने आहे आणि या स्थितीलाच योग निद्रा असे म्हणतात. आता व्यवहाराच्या भाषेत जे न देखणे आहे ते नको. मी आपल्यासच बघून ज्ञानाचा व्यवहार करावा असे वाटले तरी पण ज्ञानाच्या व्यवहारास विषय सहजपणे तोच होतो. कारण परमात्मा वस्तू दृश्य दर्शन रूपाने अनादी शोभली आहे. मग आता दृश्य द्रष्टा भावाची नवीन रचना करावायची आहे कुठे? आकाशाचा अवकाशाशी, वायूचा गतीशी, अग्नीचे प्रकाशाशी वेगळे नाते कोणी जोडावयास नको. कारण मूळचे दोन्ही एकच आहेत. विश्वाचा प्रकाश झाला तरी निश्चय करून विश्व पाहतो किंवा ते विश्व नाहीसे झाले तरी तेवढा नाहीपणाही तो पाहतो. विश्वाची उत्पत्ती आणि लय दोन्ही नाहीशी झाल्यावर जी उरणारी स्थिती त्या स्थितीलाही पाहणारा तोच असतो. पांढरेपणा चंद्राच्या चांदण्याच्या पांढरेपणाने माखलेला नाही तर तो स्वतःच पांढरा आहे. त्याप्रमाणे वस्तू केवळ आपल्या ज्ञान स्वरूपानेच आहे. फार काय, वस्तू कोणत्याही काळी आणि कोणत्याही स्थळी मनोराज्याची सृष्टी रचू त्या सृष्टीत मनुष्य प्रेमाने हिंडतो. अगर डोळा चित्रविचित्र होऊन जसा नटतो तसा शुद्ध आत्मा सर्व त्रिपुट्या स्वतःच नटतो यात नवल नाही. मग आपणच आपल्यास पाहिले असा एकाच ज्ञानरूप आत्म्यावर आरोप करण्याचे काय कारण? रत्नावर कोणी प्रमेचे पांघरून घालतो का? सोने काढून दुसरीकडून मागून सोनेपणा आपल्या अंगावर घालते काय? चंदनाने काय सुगंध पांघरलेला आहे? अमृत आपल्याला चाखायला अमृत स्वतःच वाढ करते का? गुळ आपली गोडी घेतो असे काही आहे का? स्वच्छपणाच्या प्रभेने कापरावर फूट दिले आहे का? अग्नीला तापून ऊन केले आहे का? अथवा बेल आपल्या देहाच्या गुंडाळण्याने जसे सहज घर करतो किंवा प्रभेच्या उत्कर्षाने दिवा जसा प्रकाशवान होतो त्याप्रमाणे चैतन्याच्या व्याप्तीने चिद्रूप स्फुरते. याप्रमाणे आपले निरीक्षण आपण स्वतः करावे असा हेतू न ठेवता निरीक्षण करतच राहे. सारांश, देखणे न देखणे आत्म्याच्या ठिकाणी नाही. हा अंधकार हा प्रकाश असा समविषय भावाची स्फूर्ती चंद्राच्या जवळ कुठे आहे? म्हणून ही त्रिपुटी आपण होऊ नये अशी स्फूर्ती झाली तरी स्वभावतः तो तसा सिद्धच आहे. द्रष्टा आणि दृश्य असे दोन भाव जरी थोडेसे दिसतात तरी दोघांच्या परस्पर प्रवेश झाला असता दोन्ही भाव नाहीसे होतात. तेव्हा द्रष्टा दृश्यात, दृश्य द्रष्ट्यात नाहीसे होते. मग दोघांचा अभाव होऊन दोघांचे अधिष्ठान मात्र शिल्लक राहते. मग वाटेल तेथे वाटेल त्यावेळी दृश्य द्रष्टा हे दोन भाव
आपली आटणी करून मध्यदर्शन संबंधित एकरूप होतात. अग्नीचा कापरात किंवा कापराचा अग्नीत प्रवेश झाला असे कशाला म्हणावे? कारण दोघांचा नाश एकदमच होतो. एकातून एक वजा केला असता बाकी शून्य राहते. ते शून्य आपला स्वतःचा अभाव दाखवते. त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य याची वाटणी झाली असता तसे होते. फार काय सांगावे, ज्याप्रमाणे एखादा पुरुष प्रतिबिंबाला आलिंगन देऊ लागला असता आलिंगनासकट बिंब प्रतिबिंब भाव वाटतो. त्याप्रमाणे दर्शन नाहीसे होऊन द्रष्टा दृश्याच्या भेटीस येतो. त्या भेटीत दोघांचे ऐक्य होते. पूर्वेचा आणि पश्चिमेचा असे दोन वेगळे समुद्र एकमेकास मिळत नाही तोपर्यंत त्या सागर असे नाव असते. मिळाले म्हणजे मग सर्व पाणीच होते. त्याप्रमाणे आत्मा निधर्मक आत्मस्वरूपाने असतो. तो अनंत त्रिपुट्यांचा सहज व्यवहार होत असताना प्रत्येक क्षणी त्याचा काही निश्चय करावा लागतो. दृश्य द्रष्टा हे दोन्ही भाव आत्मा गिळत नाही. निर्विशिष्ट भाव ओकतही नाही. मग उघड झापीचे भाव वस्तू आपल्या अंगावर दाखवते. डोळ्यांच्या पात्याला पाते लागताच दृश्य सृष्टी विस्ताराला पावते. तीच पाती किंचित उघडताच सर्व सृष्टी मावळते हे विशेष आहे. द्रष्टा आणि दृश्य याचा ग्रास झाला असता मध्यंतरी जी स्थिती उत्पन्न होते त्या स्थितीस योग भूमिका असे म्हणतात. पाण्यावर उठलेला तरंग मावळला, पुढे दुसरा तरंग उठला नाही तो पाण्याची अवस्था. किंवा निद्रा संपली, जागृती उत्पन्न झाली नाही अशी अवस्था. अथवा दृष्टी एका वस्तूवरून उठली दुसऱ्या वस्तूवर गेली अशा मध्य संधीत असणाऱ्या दृष्टीने जो पाहिल त्यालाच ही योग भूमिका कळेल. दिवस मावळला, रात्र पडली नाही अशा वेळेच्या गगनाच्या स्थितीने आम्ही हा परमात्म भाव वर्णन केला आहे. घेतलेला श्वास बुडाला, दुसरा श्वास घेतला नाही या दोन अवस्थांना न स्पर्शता जी प्राणांची स्थिती तशी ती स्थिती आहे. अथवा सर्व इंद्रियाकडून विषय उपभोगणे चालले असताही त्या काली मधली क्षणमात्र जी अवस्था ती योग भूमिका म्हणजे प्रमात्याची ती स्थिती असते. त्या स्थितीप्रमाणे आत्म्याचे शुद्ध स्वरूप आहे. अशा स्थितीत शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी पाहणे न पाहणे प्राप्त होईल का? आपल्या निर्मळपणा आपल्या ठिकाणी आरसा पाहू शकतो किंवा पाहू शकत नाही या म्हणण्यात अर्थ काय? आरशाच्या योगाने समोर किंवा पाठीमोर ही स्थिती मुखाला येते. तोच आरसा टाकला असता मुख पाठमोरे किंवा समोर ही स्थिती येणे शक्य आहे का? मुख समोरपणा व पाठमोरेपणा या विरहित स्वरूपाने असते. सर्वांगाने सूर्य प्रकाशमान असला तरी आपल्या उदयास्ताला तो स्वतः पाहतो असे कसे घडेल? रस आपल्या स्वतःला पीत नाही असे म्हणावे तर रस आपले तोंड लपून काही एकीकडे बसतो. रस रसपणानेच असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हे दोन्ही भाव नाही. याप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा न पाहणेपणाचा व्यवहार नाही, पण तो स्वतःच दोन्ही प्रकारात असतो. वस्तुरूप पाहणे असल्यामुळे तेथे तिचा पाहणेपणा संभवत नाही. यावरून हे सहज सिद्ध होते हा स्वतःला पाहवत नाही. आणि द्वैत भावामुळे न पाहणे हेच त्याचे स्वरूप आहे. तर तो आपणा स्वतःला कसे पाहतो? यावर उत्तर असे की नित्य ज्ञान स्वरूप आहे म्हणून स्वतःला पाहत नाही. पाहणे न पाहणे हे दोन्ही भाव एका पंक्तीलाच बसतात. त्यांनी एकमेकास बांधून घेऊन आपल्याला नाश करून घेतला. पाहणारा पाहणे स्वरूपच आहे म्हणून तेथे न पाहणे संभवतच नाही. म्हणून दोघांचा शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही संबंध नाही. याप्रमाणे पाहणे न पाहणे या दोन्ही भावांना चोरून स्वरूप स्थिती आहे. अथवा पाहिले असे म्हटले तर कोणी काय पाहिले? दृश्य दृष्ट्यावर दिसले तर त्याने पाहिले असे म्हणू नये काय? नाही. अरे दृश्याच्या अपेक्षेने त्याला दिसते असे नाही. कारण द्रष्ट्याचे पाहणे अपेक्षित नाही. तात्पर्य दृश्याला द्रष्ट्याहून भिन्न सत्ताच नाही. दृष्टीला दृश्य दिसते असे खात्रीने भासते मात्र, पण
पण तसे पाहिले तर द्रष्टा असतो, दृश्य नाहीच. मग ते पाहिले म्हणता येईल काय? मुख आरशात दिसले तर दिसो, पण वास्तविक ते आपल्या मुखाची होणारी प्रतीती मिथ्या ठरली. झोपेतील स्वप्नात आपण आपणात जसे पाहतो तसे हे पाहणे आहे. आरामशीर निजलेल्या माणसाला स्वप्नात ती इतरांकडून उचलून नेले असे झोपणारा पाहत असला तरी प्रत्यक्षात तसे घडलेले दिसते काय? अनेक गरिबांचे आपण राज्य करावे असे मनोरथ असतात. त्यांना स्वप्नात आपले मस्तक नसलेल्या शरीराचे राज्य करत आहे असे दिसले, तर प्रत्यक्षात तसे कधी झाले काय? स्वप्नात काहीही पाहिले तरी प्रत्यक्ष निद्रा अवस्थेत तो जशाच्या तसा असतो, आणि निद्रा नसते तेव्हाही तो जशाच्या तसाच असतो. तृषाकांत श्वापदाला मृगजळ दिसल्याने धावण्याचे फक्त श्रम पडतात, पण समजा त्याला मृगजळ भेटले तरी पाणी पिता येईल काय? एखाद्यानं आपल्या पडछायेला सोबती म्हणून जवळ केलं, त्याचे ते कृत्य बांजेच्या कृत्याप्रमाणे फोल ठरते. त्याप्रमाणे हे विश्वरूप दृश्य साकार करून द्रष्ट्याचा दृष्टीपणा दाखवणे भाग पडले व नंतर दृश्यही निरर्थक ठरवले. हे दृश्य आणि दृष्ट्याचा एक भाग आहे, मग ते दाखवणे कसे शक्य आहे? दृश्य न दाखवले तर मग तो दृष्टा नाही असे कसे म्हणता येईल? आरशामध्ये आपले मुख आपण पाहिले नाही म्हणजे ते वाया गेले असे होते काय? आरसा नसला तरी मुख असतेच ना. त्याप्रमाणे ही माया आत्म्याला आत्मा दाखवू शकत नाही. मग आत्मा खोटा की माया? कधीच नाही. म्हणून परमात्म्याने आपल्या ठिकाणी दृष्टीपणा येऊ न देता मूळच्या ठिकाणीच तो बसला आहे. तो तसा दिसला तरी मायेनं त्याला द्रष्टा का करावे? किंवा तेच पुन्हा पुन्हा दाखवले तर त्याची पुनरुक्ती झाली असे होते. तेच ते बोललेले सर्व व्यर्थ जाते. तसे वरचेवर सांगितलेले दृश्यत्व आणि दृष्टीपणा निरुपाधिक ठरते. दोरीला आपण सर्प मानला तरी मुळात जशी खरोखर दोरी असते, त्याप्रमाणे जगत आणि परमात्मा यामध्ये खरा परमात्मा आहे. आरशात प्रतिबिंबामुळे षडमुख दिसले, ते अगदी मुख बरहुकूम हे तर खरेच, पण पडमुख हे खोटे आणि दृश्य या दोहीमध्ये द्रष्टा हाच खरा अधिष्ठान आहे. आणि दिसणारे त्याच्यापासून झालेले जग मिथ्या होय. दृश्य निश्चय करून मिथ्या आहे, पण दिसते तर खरे, म्हणूनच दृश्य आहे असे माना. दोन मिथ्या पदार्थात एकाने त्याला दृष्टत्व आले म्हणून मूळचे नव्हते हे म्हणणे ओघानेच प्राप्त आहे. अशा स्थितीला पाहो वा न पाहो, एक असो किंवा भिन्न असो, पण परमात्मता हा एक आहे. या वाचून दुसरे काहीच नसल्यामुळे पाहणे घडेल काय? आरशाने दाखवले तरी मुखानेच मुखाला पाहिले. आरशाने मुखाला दाखवले नाही तरी मुख मुखाच्या ठिकाणी एकवटलेले आहेच. त्याप्रमाणे दृश्य संबंध नसला तरी आपल्या ठिकाणी हा खरा आहे, तसाच आहे. दृश्याने दाखवला तरी पण हाच आहे. जागृतीने दाखवला किंवा झोपेने लपवला तरी पुरुष आपल्या ठिकाणी एकटा आहे तसाच आहे. अथवा राजाला तू राजा आहेस असे त्याच्या प्रत्ययास आणले तरी, म्हणजे म्हटले न म्हटले तरी राजा आपल्या ठिकाणी आहे तसाच असतो. राजाला तू राजा आहेस असे शब्दाने प्रत्ययास आणले नाही तरी, म्हटले नाही तरी त्याच्या राजेपणास काही कमीपणा येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाने आत्मा दाखवला किंवा अज्ञानाने दाखवला तरी तो दोन्ही भावातीत असल्यामुळे उत्कर्षास येत नाही, कमीही होत नाही, स्वतः सिद्ध आहे तसाच आहे. अहो, तर मग आपणास दाखवायचे असे वेळ काय निमित्ताने होते? अरे पाहणारच नाही, मग आरशात पाहावे तरी कोणी? दिवा लावणाराची सिद्धी दिव्यानं केली का लावणाऱ्यामुळे दिव्याची सिद्धी झाली? त्याप्रमाणे पूर्वसिद्ध आत्मसत्ताच व्यवहाराला निमित्त आहे, आणि या आत्मसत्तेनंच व्यवहारास खरेपणा भासतो. अग्नीची ज्वाला अग्नीला प्रकाशित करते हे निश्चित खरे आहे असे दिसते, पण ज्वाला अग्नीहून भिन्न आहे असे म्हणता येईल काय? आणि हा आत्मा दृश्य होऊन आपणास दाखवतो,
म्हणून हा निमित्त आहे असा बोलण्याचा व्यवहार होता. आता दृश्य काय आहे असे पाहू जावे, तो दृश्यही हाच. म्हणून या स्वयंप्रकाश परमात्म्याला स्वतःला पाहण्याला याच्या वाचून दुसरे निमित्त नाही. कोणताही विस्तार याच्या सत्तेने दिसतो, याच्या वाचून दुसरे काहीच नाही. अलंकार आणि सोने यामध्ये एक सुवर्णच आहे, कारण सुवर्णात दुसरे काहीच नाही. जल व तरंग या दोहोत जला वाचून काही नाही. म्हणून जल व तरंग असा भिन्न शब्द प्रयोग झाला तरी जला व्यतिरिक्त काही नाही, होणारही नाही. नाकाने वास कळो, हाताला मऊ लागो, डोळ्यांना स्वच्छ दिसो, कोणत्याही प्रकारे ज्ञान झाले तरी कापराच्या ठिकाणी कापरा वाचून दुसरे काहीच नाही. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकाराने आत्मा दिसला तरी ह्या आत्म्या वाचून दुसरे काही नाही. आता व्यवहारात आत्मा दृश्य होऊन दिसो किंवा द्रष्टा होऊन असो, पण या दृश्य द्रष्टा व्यवहारात आत्मे व्यतिरिक्त दुसरे काही नाहीच. गंगा नदी गंगा रूपाने वाहो की समुद्रास मिळून तद्रूपाने असो, पाण्याच्या दृष्टीने त्यात काही फरक दिसत नाही. तुपाला घट्ट अगर पातळ असे निरर्थक होय म्हणणे निरर्थक होय, कारण दोन्ही स्थितीत तूपपणा निराळा नाही. ज्वाला आणि अग्नी हे दोन्ही निराळे आहेत असे म्हणता येत नाही, कारण ती दोन्ही वन्य रूपच आहेत. विचार करून पाहिले तर तो आत्मा शेवटची नैष्कर्म्य स्थिती स्फूर्ती मात्रच आहे. या स्फूर्तीकडून पाहिले असता केवळ स्फूर्ती वाचून दुसरे काही नाही. मग काय पाहून हा द्रष्टा होतो? दृश्य पुढे पकडत नाही, द्रष्टा मागे डोकावत नाही. त्याने आपलं स्वतःला पाहिले म्हणजे ते पाहणे स्फुरत रूपच आहे. तरंग पाण्यात बुडाले, सोन्याचे सोने पांघरले, दृष्टीचा पाय दृष्टीतच गुंतला, शब्दात शब्द मिळवला, गंधास गंध मिळवला, तृप्तीला तृप्ती वाढली, गुळाने गुळाला माखले, मेरू पर्वत सोन्याने मढविला. अगर ज्याप्रमाणे अग्नी त्याच्याच ज्वालाने गुंडाळला. फार काय सांगावे, आकाश आकाशाच्या शय्येवर निजावयास गेले. मग निजावायचे कोणी आणि जागे राहायचे तरी कोणी? याचे पाहणे न पाहण्यासारखेच आहे. काही न पाहता सहजच हा पाहणे रूपच आहे. बोलण्याचा परिणाम नाही, जगण्याचा शिरकाव नाही आणि अनुभवाची प्रतिष्ठा इथे चालत नाही. याचे स्वतःला पाहणे विचार दृष्टीने पाहिले नाही असे आहे. हा आत्म्याचा विलास आहे. तो जागा न होता स्वरूपाने मूळचा जागाच आहे. स्वतः दर्शन रूप असल्यामुळे आत्मस्वरूप स्थितीवर दृश्य द्रष्टाधिकांची प्रमाणे प्रतीती होत असूनही आत्म्याचा निजात्म भाव मोडला जात नाही. आरसा न पाहता मुख मुखपणाने असते आणि विशेष भावाने पाहणे मुखच आहे. गुळ पाहण्याकडून पाहिले तर पाहणे न पाहणे निघून जाते. कितीही विस्तार होऊन आत्म्याचा एकपणा मोडत नाही. त्याचा संकोच झाला तरी तो आहे तसा संपूर्ण असतो, कधीही जाणवत नाही. मग तो प्रकाशाची तर वार्ता कशाला ऐकतो? सूर्याला अंधकार असो की प्रकाश असो, सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिथे आपल्या एक रूपाने एकटा असतो, तसा कोणत्याही भूमिकेवर कौतुकाने आरोढला तरी आपल्या स्वरूपाची हानी न होता तो असतो. जरी अनंत तरंग उत्पन्न झाले, नाश पावले, तरी समुद्राची मर्यादा मोडत नाही, पाणीपणाचा भंग होत नाही. सूर्यकिरण बिंबाच्या बाहेर जातात म्हणून सूर्याची उपमा आत्म्याला शोभत नाही. आणि कापसाचे बोंड फुटून कापूस सर्वत्र मिळतो, वस्त्रे मिळतात म्हणून बोंडातल्या कापसाची उपमा आत्म्याला देता येत नाही. सोन्याच्या लगडीचा लगडपणा न मोडता सर्व अवयवांना घालण्यासारखे दागिने होत नाही. प्रतिबंध दूर केल्या वाचून एक दिशेहून दुसऱ्या दिशेला जाता येत नाही. मग आत्मस्वरूपाला दिशेची उपमा कशी देता येईल? म्हणून आत्मविलासाला वजन करणारा दुसरा काटा नाही. म्हणून याचे वजन कराव्यास हाच. स्वयंप्रकाशाचे घास लवकर लवकर घेतो, पण नवल हे आहे
अन्न संपत नाही, कुशीला खळगी पडत नाही, पोट भरलेले पण दिसत नाही, अशा निरूपण रीतीने आपल्या विलासाने सर्व सत्ता चालवतो. अशा प्रकारच्या आत्मविलासाला अज्ञान म्हणावं तर न्याय देशोधडीला लागला असे म्हटले पाहिजे. इतक्यावरही अज्ञान आहे असे म्हणणाऱ्यांचे बोलणे स्वस्त ऐकून घ्यावे हेच बरे. जमिनीखालचे द्रव्य प्रकाश करणाऱ्याला जर तो अज्ञान असे म्हणावे तर जमिनीखालचे द्रव्य दाखवणाऱ्या अंजनाला काजळ म्हणत नाही काय? उत्तम सोन्याच्या केलेल्या देवीला काळी म्हणत नाही का? त्याप्रमाणे स्वयंप्रकाश आत्म्याला अज्ञान म्हणणे हा केवळ शाब्दिक भेद आहे. ईश्वरापासून पृथ्वीच्या परमाणूपर्यंत जो अनंत तत्वाचा प्रकार दिसतो तो सर्व ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित केला जातो. ज्याच्या योगाने व्यावहारिक ज्ञानाला ज्ञानच देते, सर्वत्र तेपोटी ज्ञानच बनते. प्रकाशाला प्रकाशपणा ज्यामुळे येतो. येथपर्यंत प्रतिपादन केलेल्या ज्ञानरूप आत्म्याला कोणी अविचारी मनुष्य अज्ञानाच्या बोटाने दाखवेल म्हणजे आत्म्याला अज्ञान असे म्हणेल तर सूर्याला अंधाराच्या मोठेत बांधले या म्हणण्याप्रमाणे त्याचे बोलणे असंबंध होईल. ज्ञानाची एवढी मोठी थोरवी असूनही त्या ज्ञान शब्दाच्या मागे अक्षर लावून त्याला अज्ञान हे नाव ठेवण्यात शाब्दिक कसरत विशेष नाही काय? कारण आत ठेवलेला अग्नी लाखेला अंतर्बाह्य अग्निरूप करून टाकेल. म्हणून ज्ञानाने दुमदुमीत भरलेल्या जगाला अज्ञान म्हणणे म्हणजे वाणीला फाटा फुटल्यासारखे आहे. गोवध ही अक्षरे उच्चारण्याचा एक दोष आणि गोवध न करता गाय मारली असे खोटे बोलण्याचा दुसरा दोष येतो असे आहे. म्हणून ज्ञानरूपालाच अज्ञान कसे म्हणावे? अज्ञान नाहीच ते आहे असे म्हणणे हा एक दोष. आत्मा आहे तो आहे असे म्हणणे दुसरा दोष. आता अज्ञान म्हणण्यातच वस्तुतः ज्ञानाचे ग्रहण होते. मग आत्म्याला ज्ञान म्हणणे योग्य आहे असे कोणालाही कबुली करावे लागणार नाही का? हा आत्मराजा आपल्या तेजाने आपल्यालाच अनंत प्रकारे बघतो. विचाराच्या पुढे टिकता डोळ्यांना कसे प्राप्त होणार? जे असते तेच डोळ्याला दिसते. अज्ञान म्हणजे जग असे जे ज्ञान ते माझ्यापासून उत्पन्न होते. अनुमानावरून अज्ञान आहे हे पटते. खात्रीपूर्वक सांगता येईल की अज्ञान नाहीच, कारण सर्व जगात ज्ञानच भरलेले आहे. म्हणून ज्ञान आणि अज्ञान यामध्ये धर्म धार्मिक स्वभाव कसा देऊ शकेल? मोती काय पाण्याला उत्पन्न करते? राखेने काही दीप पेटवता येतात? या गोष्टी जर संभवतील तर ज्ञान अज्ञानाचा धर्म होईल. चंद्रापासून ज्वाला निघतात काय? आकाशातून कधीतरी दगडांची वृष्टी होते काय? अरे असे जर होईल तर शुद्ध ज्ञानाला ज्ञान उत्पन्न करते असे आम्ही म्हणू. शिरातीतून काळकूट निघाले हे सुद्धा एक विपरीतच आहे. काळकुटातून शुद्ध अमृत कधीतरी निघेल का? आपण ज्ञानापासून अज्ञान उत्पन्न झाले, ते उत्पन्न झाल्याबरोबर त्याने अज्ञानाचा नाश केला. मग आता अज्ञान नसून एकटे ज्ञानच राहिले. म्हणून सूर्याला सूर्याची उपमा चंद्र चंद्रात सारखा अथवा दिव्याच्या योग्यतेचा दिवाच. प्रकाश तो प्रकाशच असे म्हणण्यात काही चूक नाही असे समज. म्हणून सर्व जग वस्तू प्रभाव आहे. हे सर्व जग ज्या आत्म्याच्या प्रकाशाने भासते असे श्रुती सांगते. शंका फिटवून खात्रीने ती तृप्त होऊन ती सांगते. ती काय पोकळ बडबड आहे थोडीच. म्हणून वस्तूची शोभा वस्तूलाच, प्रभेची शोभा वस्तूलाच मिळते आणि प्रभेचा लाभही वस्तूलाच होतो. हे वगळून स्वतःचा प्रकाश करण्यात वस्तूला अज्ञान कारण आहे. हे सर्व म्हणणे निराधार आहे. म्हणून अज्ञानाची सिद्धी कोणत्याही प्रकाराने होत नाही. निश्चय करून पाहावयास गेले अज्ञान खोटे ठरले. रात्रीच्या घरी गेले असताही सूर्याला अंधाराची प्रतीती होते काय? झोप पदरास भरावयास गेले असता जोडीत जागणेही शिल्लक राहते. तिला धरू पाहणारा मात्र रात्रभर हिंडत बसतो झाला.
याप्रमाणे अमृतानुभव ग्रंथातील अज्ञान खंडन नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की